नमस्कार, मी अंकिता. आज आपण ब्लाऊजवरनं कशी मापं घ्यायची ते शिकणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. पहिल्यांदा आपण ब्लाऊजची लांबी घ्यायची. हा साधा ब्लाऊज घेतलेला आहे आपण. मागच्या बाजूला करून त्याची लांबी कशी घ्यायची ते बघू. अशा प्रकारे ब्लाऊजची लांबी घ्यायची आहे. इथं आपला 12.5 येतो. पूर्ण लांबी 12 इंच घ्यायची आहे. आता आपण ब्लाऊजची शोल्डर मापणार आहोत. शोल्डरचा माप घेताना ब्लाऊजचे हुक किंवा बटन लावून घ्यायचं आणि सारखा ब्लाऊज ठेवून त्याचं माप घ्यायचं आहे. इथं आपला शोल्डर 9 येतो, त्याचा अर्धा भाग घ्यायचा आहे. तयार 4.5 इंच यायला पाहिजे. ब्लाऊजचा पुढचा गळा अशा प्रकारचे माप घ्यायचे आहे. इथं आपला 4.5 इंच येतो, त्याच्यात अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे 5 इंच पुढचा गळा. कटोरी मापताना अशा प्रकारे माप घ्यायचे आहे. इथे आपली कटोरी 5.5 इंच येते, इथे एवढीच लिहायची आहे. त्याच्यानंतर मागचा गळा मागच्या गळ्याची लांबी 9 इंच आहे. त्यानंतर छातीचा माप घ्यायचे आहे. हा गळ्याच्या खाली इथून माप घ्यायचा आहे छाती मापताना. अशा प्रकारे इथे आपली 15.5 इंच येते. आणि कमरेचा माप घेताना इथून अशा प्रकारे मापायचे आहे. हा भाग सोडून द्यायचा आहे. आपली कंबर 28 इंच तयार आहे. यानंतर मुंडा घेर घ्यायचा आहे. मुंडा घेर आपला 5 इंच येतो. अशा प्रकारे मापायचे आहे.
नंतर हाताची लांबी 3.5 इंच आहे. आणि रुंदी ही पलटून त्याचा माप घ्यायचा आहे अशा प्रकारे. रुंदी ही 6 इंच आहे. अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजची मापं लिहून झालेली आहेत. या प्रकारे ब्लाऊजची मापं टाकून कटिंग करायची आहे.